शहादा नगराध्यक्षपदी अभिजित पाटील विराजमान। फटाक्यांच्या आतिषबाजीसह शहरातून भव्य रॅली। शहादा नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीत जनता विकास आघाडीचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष अभिजित मोतीलाल पाटील यांनी आज आपला पदभार अधिकृतपणे स्वीकारला। शहादा नगर परिषद निवडणुकीत लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाचे जिंकून पाटील यांनी निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले। या विजयानिमित्त अभिजित पाटील यांच्या गंगोत्री निवासस्थानापासून फटाक्यांची आतषबाजी आणि घोषणाबाजीने शहरात भव्य रॅली काढण्यात आली। शहादा नगर परिषद कार्यालयाच्या पायरीला नतमस्तक होऊन नवनिर्वाचित नगराध्यक्ष अभिजित पाटील यांनी मुख्याधिकारी साजिद पिंजारी यांच्या उपस्थितीत पदभार स्वीकारला। यावेळी त्यांनी संविधानाची शपथ घेत अधिकृतपणे पदभार स्वीकारला। यावेळी पाटील पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले, विकासाच्या दृष्टिकोनातून जनतेच्या प्रश्नांची सर्वांनाच जाणीव असल्यामुळे भारतीय जनता पक्षाचे 20 नगरसेवक निवडून आलेले आहेत। बहुमत त्यांच्याकडे आहे, त्यामुळे ज्या समिती असतील यांचे सगळे गठन झाल्यानंतर सर्वांमध्ये समन्वय घडवून आणून विकास करण्यासाठी कुठलीही अडचण येणार नाही, असा विश्वास व्यक्त केला आहे। रुपेश राजपूत, बेधडक मराठी न्यूज, शहादा। यामध्ये महत्त्वाचा विषय असाच आहे की विकासाच्या दृष्टिकोनाने सगळेच जण काम करणार आहेत, परंतु भारतीय जनता पक्षाचे 20 नगरसेवक निवडून आलेले आहेत। बहुमत त्यांच्याकडे आहे, त्यामुळे ज्या समित्या असतील यांचं सगळं गठन झाल्यानंतर सर्वांमध्ये समन्वय घडवून आणणं हा पहिला आमच्या समोर विषय असणार आहे। एकदा समन्वय झाला की मग कुठल्याही प्रकारचा विकास करण्यासाठी किंवा निधी आणण्यासाठी अडचण येत नाही, ठराव करण्यासाठी अडचण येत नाही, असं माझं मत आहे। सगळे जेवढेही लोक निवडून आले आहेत अतिशय जबाबदार लोक आहेत, जनतेच्या प्रश्नांची त्यांना जाणीव आहे। त्यामुळे जेही लोक आपापल्या संविधान, कारण की समित्या या सगळ्या विरोधी गटाकडे असणार आहेत, त्यामुळे त्यांची देखील जबाबदारी तेवढीच असणार आहे। त्यामुळे सगळेजण खेळीमेळीच्या वातावरणात सोबत काम करतील असा माझा ठाम विश्वास आहे।